म्हणजे आपण काय करतो की सारखं बाहेरच्या विचारात राहतो. कपडे दागिने मुलं बाळं नवीन नवीन आणावे वाटतात ना. आणि हे पण लोक आणून देतात नवीन. तर काय सांगायचं, नवीन दागिने कपडे आणायचे नाही, तेवढं तुम्ही तुमच्या हातनं दान करा, अंतराय कर्म कमी होतं. मग त्याच्यासाठी गोष्ट काय सांगितली होती फॉरेनची, त्या मनुष्याने 53 वर्षापर्यंत दानच केलं आहे. आणि मग 53व्या वर्षी तो असा रोगी झाला की त्याला म्हटले कोण डॉक्टर की आता तो मरणार. आणि मरणार म्हटल्यावर तो इतका हैराण झाला की त्यांनी सगळी इस्टेट दान करून टाकली. त्याने निश्चयासाठी ठेवली नाही, प्रज्वलसाठी ठेवली नाही, कुणासाठी नाही, नातू नाही, पणतू नाही, कोण नाही, सगळंच करून टाकलं दान. आणि मग सगळं दान केल्यावर आता त्याला इतकं कसतरी झालं. आणि त्यांनी दान केलं तर त्याचा अंतराय कर्म असं कमी झालं की तो 98 वर्षापर्यंत निरोगी जगला. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं दानाचं महत्त्व. आपल्याला वाटतं सारखं नवीन कपडे दागिने आणावेत, नवीन नवीन ड्रेस आणावेत, पण वास्तविक पाहता त्यांनी दान केलं तर त्याचं संपूर्ण जीवन निरोगी झालं. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये रोग होता तो काय झाला, निघून गेला. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण आपल्याला दानाचे भाव होतात का. आता शिबिराला बसायच्या आधी सुद्धा पहिल्यांदा काय करायचं, तिथं कोण आलं का बरं, मग तुम्ही पुढे या की त्याच्यासमोर बसा. तुम्ही तरी मागं बसते सर का पुढं माझ्या फक्त मला ना आपल्याला चालते. तर दानाचे भाव आपल्याला व्हायला पाहिजेत. आणि जितकं दानाचे भाव होतात तितकं अंतराय कर्म कमी झालं. पण आपल्याला सारखं भोगाचे भाव असतात. त्यामुळे काय करतो, लग्नामध्ये किती रुपये, 10 रुपयाचे 15 रुपयाचे दागिने आणले का लाख रुपयाचे आणले, लाखो रुपये. मग ते घेताना ह्यांना वाईट वाटलं का आणणाऱ्यांना की नको पैसे घालवायला. आणि तेच आपण मंदिरात दान करायचं किंवा साधारण ब्रह्मचारींना दान करायचं म्हटलं तर काय म्हणतो, 1 रुपया शोधून काढतो आणि तो त्या बॉक्समध्ये टाकतो. किंवा द्यायचं साधारणीना म्हटलं तरी पण काय त्यांना काय गरज आहे, आपण त्यांना फक्त 2-4 रुपये देऊ बस झाले. म्हणजे आपल्याला सगळी रुची काय आहे, भोगाची रुची आहे. आणि त्यामुळे इकडं दान करायचं म्हटलं तर आपल्याला नको वाटतं. बाहेरचं दान करायचं दान नाही, ते बाहेरच्या वस्तू आणायच्या म्हटलं की आपण त्यामध्ये खूप वेळ घालवतो. म्हणून आपल्याला ध्यान का शिकायचं, तर मला बाहेरची रुचीच राहू नये. तर ध्यान म्हणजे ज्ञानाची पर्याय. सगळे आता मोठे मोठे बडे पंडित सगळे काय करतात, सूक्ष्म अभ्यास करणारे सुद्धा चारित्राची पर्याय म्हणतात. पण चारित्राची पर्याय म्हटलं तर त्यामध्ये चारित्र कसं असतं, स्थूल रूपाने असतं. आणि ज्ञानाची पर्याय म्हटलं तर ते सूक्ष्म झालं. मग आपण जे जाणतो, आता हे टेबल जाणला, भिंत जाणले, फरशी जाणली, मग हे जाणताना आपलं ज्ञान कसं आहे, ज्ञान पर्याय प्रगट झाले आणि ते बाहेरचं ध्यान झालं. आणि तेच मी ज्ञानमय आहे असं स्वतःला विषय करून जाणलं, स्वतःला ऑब्जेक्ट करून जाणलं. तर मी ज्ञानमय आहे अशी आपण जाणीव केली तर आपली ही ज्ञान पर्याय म्हणजे ध्यान. म्हणून ध्यान इज इक्वल टू ज्ञान, हे मुख्य रूपाने. आणि गौण रूपाने ध्यान ही चारित्राची पर्याय आहे. हे गौण रूपाने अगदी अल्प रूपाने सांगितलं. परंतु जर ज्ञानाची पर्याय ध्यान आहे हे समजलं तर ध्यान अवघड नाही. आपण ज्ञानाने सारखं काही ना काही जाणत असतो की नाही, असं झालं तसं झालं. मग त्याच्याऐवजी मी ज्ञानमय आहे अशी आपण जाणीव केली. जसं भिंत म्हणावं लागत नाही, फरशी म्हणावं लागत नाही, तसं मला मी ज्ञानमय म्हणावं लागत नाही आहे. मग तुम्ही शिबिरात ते सारखं त्यांनी सांगत असता शुद्ध आहे, बुद्ध आहे, शुद्ध बुद्ध, त्यालाच मी ध्यान म्हणणार का. तर त्यांना म्हणायचं बास सांगू नका, आम्ही आमचं करणार आहे. मी काल म्हटलं आहे की फक्त ज्यांचं त्यांना करू द्या, जाणीव करू द्या. जाणीव महत्त्वाची आहे. आणि फक्त आपण त्यांनी सांगतात ते ऐकत राहिलो तर ते गायडन्स म्हणून पाहिजे की अजून नवखे असणार सगळे असं नाही की, पण ते म्हणजे ध्यान नाही हे समजलं तर आपण त्यात अडकणार नाही. तर मला स्वतःला जाणायचं आहे, मी ज्ञानमय आहे, चैतन्यमय आहे, आनंदमय आहे अशी जाणीव. जसं आता अनेकांत म्हटल्यावर जाणीव होते की अनेकांत आत म्हणावं लागतं, अनेकांत म्हणावं लागतं का, म्हणावं लागत नाही. ऋषभ म्हणावं लागतं का, आज जाणीव होते. तसं मी ज्ञानमय, भिंत म्हणावं लागत नाही, फरशी म्हणावं लागत नाही, जाणीव होते. तसं मी ज्ञानमय आहे ही जर जाणीव एक्सप्रेशन म्हणजे भाववासना झाली तर आपल्या जीवनात ध्यान सुरू झालं. आणि ते पण कसं, खूप वेळा 48 मिनटं 2 तास वगैरे मी असं बसलो तर माझं ध्यान चांगलं झालं, स्थिर झालं असं नाही आहे. तर ध्रुव स्वभाव स्थिर आहे. ध्रुव स्वभाव म्हणजे जो काल होता, आज आहे, पुढेही आहे, जो कॉन्स्टंट आहे.
आणि जो कॉन्स्टंट आहे तो काय आहे, कायम आहे. आणि त्या कायम असलेल्या स्वभावाला विषय करून मी जाणलं तर मला काय झालं, स्थिर ध्यान झालं. मग खूप वेळ बसलो म्हणून स्थिर नाही आहे. सेकंदाचा अगदी 10वा भाग. त्याला उदाहरण काय दिलंय की उडदाचा दाणा आरशावरनं असं गरंगळत चाललाय. ते पडायला जेवढा वेळ लागतो तेवढा छोटा अंतर्मुहूर्त झाला. किंवा दुसरं काय सांगितलं, उदबत्तीचं वलय, उदबत्तीचं पेटलेलं उदबत्तीचं वलय दिसायला जेवढा वेळ लागतो तेवढे हे छोटा अंतर्मुहूर्त ध्यान. पण ते छोटा अंतर्मुहूर्त असला तरी स्थिर स्वभावाला विषय करतो म्हणून स्वभाव स्थिर आहे म्हणून ती जाणणारी पर्याय क्षणिक असली तरी तिला काय म्हटलं, स्थिर म्हटलं. मग अशा पद्धतीने आपण हे आतलं ध्यान केलं तर आपण तरलो. आणि आतलं ध्यान केलं नाही तर आपण बुडलो. म्हणजेच आता सगळ्यांना काय लागली सवय, अशुभात न शुभात आहे. सगळे त्यागी पंडित पण कशाला जोर देतात, दयादान पूजा भक्ती करा बस, बाकी काही नाही. आता श्रावकांनी एवढंच करायचं. आणि आपल्याला पण ते उद्देश बरा वाटतो की नाही, दयादान पूजा भक्ती ध्यान करा अनुभूती करा म्हटलं की ते जरा डोक्याला झिंझिण्या येतात, नको वाटतं. मग ते जे फक्त दयादान पूजा भक्ती सांगतायत ते खरं ध्यान सांगितलं नाही त्यांनी. पूजा भक्ती वगैरे हे सगळं काय झालं, शुभभाव झाले. शुभभावाने पुण्यबंध होतो. शुभ पुण्यसे अशुभ पापस्य. आणि अशुभ भावाने पापबंधाचा आश्रय होतो. आणि हा मी चिदानंद म्हणून आपण स्वतःला जाणलं तरच आपल्याला काय होतं, हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तर शुद्ध भाव झाले. आणि शुद्ध भाव म्हणजे शुद्ध उपयोग. शुद्ध उपयोग म्हणजे खरं सम्यक ध्यान झालं. म्हणून आपल्याला ध्यान सब कोई कहे, ध्यान न जाने कोय. मग ध्यान सगळे म्हणतात परंतु ध्यानाचं मर्म जाणत नाही. म्हणून ध्यानाचं मर्म जाणल्याशिवाय ध्यान कसं होऊ शकतं, होऊ शकत नाही. म्हणून काय म्हटलंय की निर्णय कसं करायचं असं त्यांचा प्रश्न आहे. सांगते की नाही, पण मी काय सांगत होते, ध्यान सर्व कोई कहते नाही. त्याच्याबरोबर एक न्यायदीपिकेत महाराजांनी घातले की जसं धर्म सब कोई कहे, धर्म न जाने कोय, धर्म मर्म जाने बिना धर्म कहाँ से होय. तर धर्माचं मर्म जोपर्यंत जाणत नाही तेव्हा खरं धर्म होऊ शकत नाही. मग धर्म म्हणजे काय, वस्तू स्वभाव धर्म, वस्तूचा स्वभाव धर्म. मग जीवाचा स्वभाव जाणणं पण नाही. पुद्गलाचा स्वभाव स्पर्श रसगंध वर्ण. तुम्ही बाहेर आला, तुमच्या येण्यामध्ये निमित्त धर्मद्रव्य आहे, तुमच्या थांबण्यामध्ये निमित्त अधर्मद्रव्य, तुम्हाला जागा देण्यास निमित्त आकाशद्रव्य आहे, तुमच्या बदलण्यामध्ये निमित्त कालद्रव्य आहे. मग अशा पद्धतीने साही द्रव्य काय आहेत, आपापली ड्युटी करतात. मग माझी ड्युटी काय, फक्त जाणणं आणि पाहणं. तर जाणणं पाहणं आपण करू लागलो तर आपल्या जीवनामध्ये खरा धर्म सुरू झाला. मग धर्म म्हणजे आपण स्वतःला जाणण्याचा निर्णय कसा करायचा, तर आपण बाहेरचे सगळे निर्णय करतो. आज सर कसं नाही, तुम्ही वृषभ सर काही तर बाहेरचे आपण सगळे निर्णय करतो. तर हा निर्णय करतो का की मी मला स्वतःला जाणला, मी जाणलेलं सत्यच आहे. ज्या वेळेस ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय ॲट ए टाईम होतो त्याच वेळेस काय म्हणायचं, निर्णय झाला. मग आता सोलापूरला महाराज जी असताना एक पंडितजी अष्टसहस्री शिकवायला यायचे. आणि त्यांना एक वाक्याचा अर्थ लागला, ते खूप अडकळायला लागले. आणि थोड्या वेळाने त्यांनी असं लगेच चटकी वाजवून म्हणलं नाही ह्याचा असा अर्थ आहे. मग महाराजांनी त्यांना लगेच तिथं पिन पॉईंट केलं की तसंच मी न्यायदीपिके म्हणजे महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये घातलंय ना, ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय. मग तसं आपण आपल्या आत्म्याविषयी ज्ञान केलं आणि ज्ञानाचा निर्णय एकाच समयात झाला, दोन्ही एका समयात झाले, एका क्षणात झाले, तर तिथं तुम्हाला सम्यक दर्शन झालं. आणि ते त्यांना पटत नव्हतं की ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एका समयात कसा होतो. पण जेव्हा त्यांच्याच जीवनामध्ये काय झालं, त्या वाक्याचा अर्थ लागत नाही म्हटल्यावर त्यांना खूप ते बुचकळ्यात पडले. आणि एकदम थोड्या वेळाने त्यांना त्याचा उघाड झाला आणि ते म्हणले याचा असाच अर्थ आहे, मला आता लक्षात आलं. मग तिथं त्या वाक्याचा निर्णय त्यांनी केला. मग तसं आपण मी ज्ञानमय आहे, अनंत गुणांचा पिंड आहे, माझ्यामध्ये माझी स्टेट आहे आणि ह्या आत्म्याला मी जाणलं, हे जाणलेलं सत्यच आहे असा निर्णय आतमध्ये झाला. त्याला असंच मी ज्ञान आहे, हे निर्णय आहे, सत्य आहे असं म्हणायची पण गरज नाही आहे. तर फक्त आपण काय करतो, मी ज्ञान आहे हे जाणून ज्ञानमय आत्म्याचा निर्णय केला. तर निर्णय केला तर तिथं काय झालं, सम्यक दर्शन झालं. म्हणून ज्ञानाची पर्याय ध्यान आहे. काय सांगितलं,
महत्वाचं लक्षात हे घ्या की चारित्राची पर्याय ध्यान आहे असं सगळे अज्ञानाने म्हणतात, पण ज्ञानाची पर्यायच काय आहे? ध्यान आहे. हे जर आपल्याला समजलं तर आपण ज्ञानातून निर्णय करू शकतो. आणि हा जर आतला निर्णय केला तर बाहेरची सगळी भोगाची रुची संपली. भोग म्हणजे काय? विष आहे. काय काय आपल्याला भोगा वाटतं? स्पर्शेंद्रियाचा स्पर्श, रसनेंद्रियाचा रस, घ्राणेंद्रियाचा गंध, चक्षुरेंद्रियाचा वर्ण आणि कर्णेंद्रियाचा शब्द. हे 5 इंद्रियांचे भोग आपल्याला सारखे भोगा वाटतात. मग असंच 5 इंद्रियांचे भोग सारखे भोगा वाटतात म्हटल्यानंतर आपण त्यात अडकलो तर काय झालं? आपली सगळी दुर्दशा चालली आहे. मग आता सगळ्यांची आता काय काय जणांची लग्न झाले. लग्नाच्या आधी कशी होतो आपण? अगदी निराकुल होतो. काही आपल्याला ह्या स्पर्शेंद्रियासाठी करायला लागत नव्हतं. आणि तेच आता आपल्याला काय वाटतं? मग आता स्पर्शेंद्रियाचा भोग घ्यायचा आहे म्हटल्यावर आपल्याला काय वाटतंय? मंगलमय असलं तर ऐकायला या म्हणून हाक मान नुसतं मंगलमय तर मग आपल्याला आता काय वाटतं? मग स्पर्शेंद्रियाचा भोग पाहिजे, त्याच्यासाठी त्या बायकोचं मन सारखं खुश ठेवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ते म्हणाल तसं वागायचं. मग काय झालं? एका ठिकाणी पंढरपूरला लग्न ठरलं आणि त्या वेळेसपासूनच ती पोरगी काय म्हणायला लागली की आपण स्वित्झर्लंडला जायचं, फोटो काढायचे, असं तसं. आणि ते त्या मुलाला काही आवडलं नाही. त्याने घरी आईला सांगितलं. आईला पण आवडलं नाही की अजून ठरलं आणि अजून पुढं काय प्रगती पण नाही आहे. आणि लगेचच तिचं सुरू झालं. आणि सुरू झालं म्हटल्यावर त्यांनी ते काय केलं? कॅन्सलच करून टाकलं. मग आपल्याला पण वाटतं ना इकडं जावं तिकडं जावं, मजा करावी, फोटो काढावेत. तर फोटो कुणाचा निघतो? शरीराचा. आपण त्या ग्रुप फोटोमध्ये म्हणतो मी तिथं कोपऱ्यात आहे. तिथं कोपऱ्यात आहे का? आत आहे मी, आतमध्ये आहे मी. आतमध्ये माझा ज्ञानदर्शन स्वभाव आहे. आणि त्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं तर मला त्या ग्रुपमध्ये असलेल्या त्या अचेतन शरीराची फोटो म्हणजे सावली, छाया, त्या छायेला मी माझं म्हणणार नाही. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचं वैभव जाणायचं आहे. आणि हे आतलं वैभव मी जाणलं आणि याचा निर्णय केला, ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एक साथ केला तर तिथं सम्यक दर्शन झालं, ध्यान सुरू झालं. मग ते ध्यानाला बसल्यावर जास्त विकल्प येतात, काहीतरी ते का येतात? तर आपल्या ध्यानाचं स्वरूप माहीत नाही म्हणून विकल्प येतात. पण ध्यान म्हणजे जाणण्याची पर्याय, स्वतःला जाणण्याची पर्याय. हे जर आपल्याला समजलं तर तिथं काही ध्यान अवघड नाही. म्हणून मला माझ्या आत्मस्वरूपाला जाणायचं आहे. जसं आता तुम्हाला इथं खूप दुखतंय, वेदना होत आहेत. वेदना होतात असं म्हटल्यावर वेदना होतात की जाणीव होते? जाणीव होते. किंवा डोक्याचं खूप वेदना व्हायला लागल्या, मग तिथं सुद्धा आपण काय म्हणतो? डोकं दुखतंय. मग डोकं दुखतंय याचा निर्णय करतो की नंतर डॉक्टरने तिथं त्याला काही इंजेक्शन टोचल्यावर मग निर्णय करतो? आपला आपण निर्णय करतो. मग तिथं जसं वेदनेचा निर्णय होतो तसं आपल्याला मी ज्ञानमय आहे आणि ज्ञानमय आहे याचा जर मी निर्णय केला तर माझं जीवन सफल आहे. आणि मी ज्ञानमयाचा निर्णय केला नाही तर माझं जीवन काय चाललंय? वाया चाललंय. मग खायचं प्यायचं मौज मजा करायची हे तर आपण अनादिकालापासून खूप केलंय. आणि मनुष्य जन्म ह्या आता आपल्याला 48च मिळतात आणि त्यातला आपला हा 48वा असेल आणि ते पण आपण भोगाच्या रुचीमध्येच घालवलं तर आपण कधी सुधारणार आणि कधी आपण मोक्षमार्गस्थ होणार? मग काय म्हटलंय? ट्राय अँड ट्राय बट डू नॉट क्राय. तर प्रयत्न करा की मी माझ्या आत्म्याचा आनंद भोगणार. आणि धर्म इज इक्वल टू आनंदाने जगण्याची कला हे समजलं तर बाहेरची सगळी कला नसून न कला नसलेल्या नकला आहेत. आणि त्यामध्ये आपण अडकलो तर आपल्याला काय आहे? दुःखच दुःख आहे. म्हणून मला बाहेर अडकायचं नाही. देव आणि खरेच देवशास्त्र गुरु भजणार. ध्यानाच्या सुरुवातीला तर सांगतीलच तुम्हाला की क्षेत्रफळ पद्मावती वगैरे भजायचं नाही. कोण कोण भजतंय हातवर का? क्षेत्रफळ पद्मावती काय माग यश आहे ना? भजतो का? अजिबात नाही. खरे देवशास्त्र गुरुच भजणार. आणि ज्यांना आता मुनी नसूसा चष्मा असेल, आरिकांना चष्मा असेल, ते सुद्धा खरे गुरु झाले की खोटे झाले? ते खोटेच झाले ना. काय ती यांची कोणाची पंढरपूरची पल्लवी, हां, ती आल्याला म्हणाली की मला थोडी शंका आहे म्हणाली आणि मग पुढतर ते सुधारतील की असं जरा तिनं अगदी तत्वज्ञानी असल्यासारखा प्रश्न केला. आणि थोड्या दिवसांनी परत जाताना म्हणाली माझं शंका सुटली म्हणाली
की ते पुढं सुधारतील याची काही गॅरंटी आहे का? आत्ताच ते चष्मा घालून बसलेत आणि परिग्रह चालत नाही. फक्त महाराजींना डोळ्यात वीरसागर महाराजींना नातेपुतेत ते कोशातलं अगदी बारकं वाचता येत नव्हतं. बारका अक्षर म्हणजे किती बारकं आहे ते कोशातला, आणि ते वाचता येत नाही म्हटल्यावर त्यांनी लगेचच 12 वर्षाची काय घेतली सल्लेखना. मला चष्मा वापरायचा नाही, परिग्रह वापरायचा नाही म्हणून लगेच त्यांनी सल्लेखना घेतली. आणि नंतर सोलापूरला गेल्यावर तिथं पुष्कळ काही वस्तूंचा मारा झाला आणि त्यांचे डोळे सुधारले तरी सुद्धा पण त्यांनी काही कॅन्सल केलं नाही. त्या नेमकंच कुंथलगिरी जाताना ते ब्रेन ट्यूमर झालं आणि त्यातच त्यांचं साधलं गेलं. म्हणजे आपल्याला स्वभाव काय पाहिजे, जे शास्त्राप्रमाणे वागतात, जे धर्माप्रमाणे वागतात त्यांचंच आपल्याला काय करायचं आहे, वंदन करायचं आहे. जे चुकीचं वागतात त्यांचं वंदन करायचं नाही. आणि आता तर काय दुधाने पाय धुवायला लागलेत मुलीसुद्धा. त्याच्यानंतर काय त्यांचे गुलाबाची पाकळ्या ते त्यांच्या अंगावर उधळलं तरी ते काय म्हणत नाही. ह्या गुलाबाच्या पाकळ्यांना अंगाला स्पर्श झाला तरी आपल्या अंगात इतका उष्णतेचा अंश असतो की त्यातले जीव मरतात. म्हणून सर्वार सिद्धीमध्ये काय सांगितलंय की त्यामध्ये बहुहिंसा होते. हे सगळे जे काय आहेत फुलं, तर त्यामध्ये खूप जीवांची उत्पत्ती असते आणि ते सगळे मरतात. म्हणजे काय झाली, हिंसा झाली. आणि हे अगदी आनंदाने सगळं करून घ्यायला लागलेत हे लोक. आणि परत काय की परत ते पाय धुवायचे चढावे असतात का धर्मात चढावे नसतात. चढाव म्हणजे लिलाव. तुम्हाला ते आता तुमच्याकडे असेल बघा की लिलावती जैनचं चढाव म्हणजे लिलाव. तरी पॅम्पलेटच काढलं होतं असं छोटं पुस्तक. तर त्यात त्यांनी इतकं दिलंय की चढाव धर्मामध्ये नसतातच. आणि आपण आता ते यार्डमध्ये करतो 10 रुपये 20 रुपये 200 400. मग तसं इथं धर्मात काय सुरू झालं की कोण पहिल्यांदा पाय धुणार आहे त्याच्यासाठी लाखो रुपयाचं करावं लागले. किंवा सोलापूरला गेले तर काय त्यागी तर तिथं किती 53 लाख आणि किती म्हणजे मोठे मोठे आकडे त्यांचं काय करायला. मग हे काय झालं म्हणजे विकून घेतलं का त्या मुलींनी स्वतःला. मग महाराजींची जेव्हा सल्लेखना होणार होती त्यावेळेस महाराजींनी सांगितलं माझ्या कुठल्याच निमित्तात चढाव करायचा नाही. आता त्या कुंथलगिरीसारख्या क्षेत्रावर सगळे बारामतीचे ट्रस्टी आणि ते काही सगळे शहाणे नव्हतेच. म्हणजे ते सगळे कसे होते, ट्रस्टी पण ऐकू देत की. तर ते सगळे असे पुढारलेले, पण त्यांनी सुद्धा कबूल केलं की महाराजजी म्हणतात तसंच आम्ही करणार. आणि शेवटपर्यंत त्यांनी कुठलाच चढाव केला नाही. आणि जसं शुद्ध पद्धतीने महाराजींना पाहिजे होतं तसं सगळी त्यांनी चर्या केली. म्हणजे सल्लेखनात चालू असताना पण आणि सल्लेखनात झाल्यावर पण. म्हणजे त्यांचा स्वतः पुरुषार्थच म्हणायचा. नाहीतर सगळे कसे असतात आम्ही सांगाल तसं करायचं, आम्ही म्हणा तसं करा. पण महाराजींच्या समोर कुणाचंच काही चालत नव्हतं. महाराजींनी फक्त एक शब्द सांगितला नाही करायचं, संपलं तिथं. सगळा विषयच संपला. मग आपल्याला स्वलक्षात घ्यायचं की आम्ही सुद्धा अशा चढावामध्ये गेलो, कुठेही गेलो किंवा आता मंदिरात होतात ना चढावे, ते आपण घेतलो तर पुण्य लागलं की पाप लागलं. जरा हळूच बोलतंय. पापच लागलं. म्हणजे यातनं लक्षात काय घ्यायचं की आम्ही वाटेल तेवढं करायचं ना. महाराजांनी पद्धती काय केली, सोलापुरात सुद्धा महाराज असताना आहारदान वगैरे असे विभाग होते मंदिरच्या वहीमध्ये. त्यांनी ते सगळे बंद करून टाकले. आहारदान म्हणून आहारदान दिलं तर उद्दिष्टाचा दोष लागतो म्हणून ते सगळं बंद करून फक्त दान घ्या तुम्ही. सद्दान म्हटल्यावर त्याचा कुठं पण उपयोग करू शकतो. पण आहारदान म्हणून विशिष्ट दिलं तर उद्दिष्टाचा का दोष लागला. मी ह्या साधूंसाठी हे आहारदान दिलंय. आणि ते काय तसं वापरलं जातं का. मंदिरात किती लोक येतात जातात, ते नुसतं फक्त पडून राहतं. आणि मग तिथं त्यांना महाराजींना सांगायचं होतं की असं आहारदान केलं तर उद्दिष्टाचा दोष लागतो. आणि उद्दिष्ट केलं तर आपल्याला परत काय आहे की मोक्ष मार्गस्थ होता येत नाही. म्हणून इतकं व्यवस्थित त्यांनी सगळी चर्या स्वतःची पण केली आणि सगळ्या समाजाला पण गायडन्स काय केलं शुद्ध पद्धतीचा. आणि अशी शुद्ध पद्धती होती की त्यांना बघितलं की आपल्याला भाव व्हायला पाहिजे की मी खरे देवशास्त्र गुरुच भजणार, खोटे देवशास्त्र गुरु भजणार नाही. म्हणून आपण कुठेही पळत जातो. कुठेही पळायचं नाही. याच्या पुढे कुठे जायचं असलं तर बॅग घेऊन माझ्याजवळ बसायचं आणि एक ग्रंथ शिकून घ्यायचा. काय असतं बाहेर आपण पळापळी करतो, इंदोरला जाऊन आलो, इकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, काय फायदा झाला का. उलट आपले परिणाम काय झाले ते बघून चांगले झाले की बिघडले. मुंबईचं मंदिर बघायला गेलो, तिथं सुद्धा काय ध्यान केलं का.
ध्यान केलं नाही, फक्त गेलो, खाल्लो पिलो, इकडं जायचं तिकडं जायचं, मजा केली. मजा करण्यासाठी आपल्याला धर्म आहे का? तर ह्याच्या पुढं कुठेही जायचं असलं तर ट्रिप करायची नाही, तर आधी इथं यायचं, एक ग्रंथ तेवढ्या वेळात शिकून घ्यायचं. मग महाराजजी म्हणायचे एकदा शिखरजीला जाऊन आलो बास, राहिलेलं परत जायचं असेल तर तेवढ्या वेळात एक ग्रंथ शिका, वाचून काढा. म्हणजे असं जर आपण केलं तर काय झालं की आपल्या जीवनाचा आपण चांगला वेळ वाया घालवणार नाही आहे. म्हणून ध्यान जर केलं तर आपल्या जीवनात सुधार होतो. ध्यान केलं नाही तर आपलं जीवन सगळं काय चाललंय, वाया चाललंय. म्हणून ध्यानाची व्याख्या काय केली, धी बलायत वृत्तित्वात ध्यानम तज्ञेही निरुच्यते. धी म्हणजे बुद्धी, बुद्धीचं जिकडं बल लागतं त्याला ध्यान असं तज्ञ लोकांनी, तज्ञ म्हणजे तो रूपाने असणारा कारण परमात्मा, त्याला जाणणारे तज्ञ, त्यांनी सांगितलंय. मग त्याचे दोनच भेद केले, यथार्थम अभिसंधाना अपध्यानम अतो अन्यथा. यथार्थ म्हणजे ध्रुव स्वभावाला विषय करून ध्यान केलं तर ते यथार्थ झालं, आणि अपध्यान म्हणजे ते सोडून आम्ही बाकीचं बाहेरचं शुभाशुभ भावाचं ध्यान करू लागलो, त्याला ध्यान म्हणू लागलो तर ते चुकलं, तर ते अन्यथा झालं. अन्यथा म्हणजे चुकीचं झालं. म्हणून आम्हाला ध्यान करायचं आहे. ध्यान म्हणून सगळेजण म्हणतात, पण ध्यानाची नेमकी परिभाषा समजत नाही आणि त्यामुळे चुकीचं होतं. महाराजांनी ध्यान शिबिराची व्यवस्था का केली, तर आज सगळे बाहेर विपश्यनाकडे वगैरे झुकू लागले, आणि तिकडं जाऊन काय तिथं फक्त इथून इथपर्यंत सगळे सेल उत्पन्न होतात मरतात, अनित्य आहे एवढंच ते शिकवतात. मग हे विपश्यना, विशेष पाहणं, म्हणजे विशेष, पश्य म्हणजे पाहणं. मग सगळेजण त्या आपले जैन दिगंबर लोक सुद्धा त्याकडे झुकू लागले. मग महाराजांनी मुद्दाम मग काय केलं, हे त्याच्यापेक्षा सुद्धा आपलं श्रेष्ठ ध्यान असताना आपण का करायचं नाही, म्हणून त्यांनी मग काय केलं की आपल्याला हे समजावं म्हणून हे ध्यान शिबिर सुरू केली. असं एक शिबिरात एकत्र आल्यावर ध्यान होतं असं पण नाही, एकमेकांकडे बघत बसलो, काय खाणाखुणा करत बसलो तरी स्वतः चुकलं. सगळे मिळून ध्यानाला बसायचं, सगळे मिळून ध्यानाला बसायचंय, ते स्वतः चुकलं ना. सगळे मिळून कशाला बसायचंय, बसायचं ना, मग एक जण तिथं बसायचं माझ्या कळलं. मग असं जर बसलं तर खूप जण म्हणतात आम्ही मिळून जाणार आहे शिखरीला, बायको नवरा, तर ते सो काय झालं, चुकीचं झालं. मग तिथं एकमेकांचे विकल्पच करत बसायचं ना. म्हणजेच आपल्याला ध्यान म्हणजे आपल्या आत्म्याला जाणायचं आहे, एकत्व विभक्त आत्म्याला जाणायचं आहे. आणि असं आपण आपल्या एकत्व विभक्त आत्म्याला जाणलं तर आपल्याला खरं ध्यान झालं ना. आपण आपल्या आत्म्याला जाणार. सकाळी उठल्यापासून काय करतो, उठायचं, आंघोळ करायचं, खायचंय प्यायचंय, मौज मजा करायची आहे, TV बघायचा, मोबाईल बघायचा, आहेत ना मोबाईल. आता ध्यान शिबिरात पण जाणार ना, हळूच कुठंतरी लवकर तिथं चेक करूनच पाठवतात आधी, काहीच घेऊ देत नाही. मग त्यांनी घेऊ देत नाहीत म्हणून न्यायचं नाही की आपल्यालाच नको, म्हणजे 10 दिवस चॅलेंज आहे आम्हाला, आहे की. म्हणजे आता मी तर मोबाईल जगतो का मरतो. मोबाईल हे नरकाचं द्वार आहे, आणि मोबाईलनेच जगतो असं काही सुद्धा नाही. आणि इतकी सवय लागते मोबाईलची की मुंबईला एक मुलगी का स्त्री असं जाते, परत असं येते की परत लगेच त्या मोबाईलमध्ये, म्हणजे तिचं जीवन किती अस्थिर झालं. आणि मग ते बघून इतरांना सुद्धा काय वाटू लागलं, हे चुकीचं चाललंय. मग आपल्याला असं होतंय ना, सारखं मोबाईल बघावं, मोबाईलमध्ये काय चाललंय. आता इथं 1 तास बसलो, मग 6 ते 7 काय घडलं पण असतं. तर हे सुद्धा आमचे भाव काय आहे, चुकीचे आहेत. निच्छामे दुःखराव, माझे भाव चुकीचे आहेत. म्हणून मला फक्त माझ्या आत्म्याचंच दर्शन करायचं आहे. आणि असं आपण आपल्या आत्म्याचं दर्शन केलं म्हणजे आत्मानुभूती घेतली तर आपण मार्गस्थ झालो, आणि आत्मानुभूती घेतली नाही तर मार्गस्थ नाही. मग शुभ परिणामाने पुण्य बंद होतो, अशुभ परिणामाने पाप बंद होतो. आणि शुद्ध जाणीव केली तर त्याला म्हणायचं तो धर्म सुरू झाला. म्हणून धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला, आणि ते सोडून बाकीच्या बाहेरच्या सगळ्या काय आहेत, न कला. म्हणून आपल्याला आता बघा, हे बोट पाहतो आपण, बोट पाहिला, निर्णय पण केला, ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय, प्रमाण आणि प्रामाण्य, प्रमाण म्हणजे ज्ञान आणि प्रामाण्य म्हणजे निर्णय, दोन्ही ॲट अ टाइम झालं तर आपण तिथं काय म्हणतो, माझं हे ज्ञान सत्य आहे. मग तसं मी ज्ञानमय आहे आणि हे मी जाणलेलं सत्यच आहे, खरंच आहे. हा निर्णय एका समयात दोन्हीचा झाला, ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय, तर तिथं आपल्याला ध्यान झालं, सम्यदर्शन झालं, आणि आपण काय होतो, मोक्ष मार्गस्थ होतो. आणि जर आम्ही ज्ञान केलं पण निर्णय केला नाही तर काही उपयोग नाही.
म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एक साथ झाला तरच आपल्याला सम्यक दर्शन झालं, तरच आपल्याला ध्यान झालं. म्हणून ध्यानाचं सगळेजण स्वरूप सांगतात, पण कसं सांगितलं त्यांनी, हे सेल्स उत्पन्न होतात नाही श्रोता, सेल्स म्हणजे अनित्यावर घटवलं फक्त. मग अनित्य म्हणजे ध्यान झालं का, उलट ऑब्जेक्ट चुकला. आपण काय म्हणतो, प्रत्येक वस्तू उत्पादव्यय ध्रुवोक्तम सत, उत्पादव्यालाच त्यांनी महत्व दिलं बौद्धांनी विपश्यनामध्ये. मग आपण सांगतोय की ध्रुव स्वभावाला विषय करायचा आहे, उत्पादव्याला विषय करायचं नाही. मग एक जण आले ते सोलापूरला, मग त्याच्याशी खूप चर्चा केली, मग त्यांना पटलं आणि ते म्हणाले हे खरं ह्यात ध्रुव नाहीच आहे. मग त्यांनी पुढं त्यांच्या सांगण्यामध्ये किंवा हे असं ध्यान घेताना बहुतेक त्यांनी मग ध्रुवावर केंद्रित करायचा प्रयत्न केला. म्हणून आपल्याला ध्रुव समजला, शाश्वत आत्मा समजला तर तोच अनुभूतीचा विषय आहे, पर्याय परद्रव्य नाही, उत्पादव्यय अनुभूतीचा विषय नाही. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण ध्यान करू शकतो. नाही तर मग तिथं जाऊन असं म्हणायचं, दुकानात आज गिऱ्हाईक आलं की नाही, किती लाख रुपये नफा झाला की नाही, मी असल्यावर 2-2 लाख होतात, हे सगळे काय लक्ष देत नाही. मग आता होणार की नाही कोण असतो, असले विकल्प करत बसलो तर काय झालं, कशाचा विषय झाला, पराचा विषय झाला. आणि पराचा विषय करून आपण ध्यान केलं तर चुकलं. किंवा आता पेशंट येणार की नाही, पेशंट आले तर आता कसं होणार, काय करणार पेशंटची सोय, बंद ना शाळा नाही म्हणजे आपल्याला झालंय का नाही, कसं व्हायचं आपल्याला झालंय का नाही ध्यान कसं करायचं. भिंत जाणली आणि ते जाणले सत्य आहे, हे तर आपल्या निर्णय. फरशी जाणली हे जाणले सत्य आहे. महाराजजी म्हणायचे झाका डोळे, मी स्त्री आहे, स्त्री आहे हे जाणलेलं सत्य आहे, हा निर्णय होतो की नाही. मग मी पुरुष आहे, मी पुरुष आहे जाणलेलं सत्य आहे की नाही. मग तो जसा बाहेरच्या विषयांचा निर्णय आपण लगेच करतो, मग तसंच हा सुद्धा आपल्याला निर्णय होऊ शकतो की मी ज्ञानमय आहे, ज्ञानमय जाणीव. आणि मग ज्ञानमय आहे आणि जाणलेलं सत्यच आहे. ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय ॲट अ टाइम झाला तर तिथं सम्यक दर्शन झालं. म्हणजे असं काहीतरी आत वेगळं होतं, काहीतरी आपल्याला चमत्कार होतो, चैतन्य चमत्कार म्हटलं शास्त्रामध्ये, पण असं काहीतरी वेगळं होतं आणि मग त्याला मी ध्यान म्हणणार असं नाही. तर अगदी सहज दशा आहे, शांत दशा आहे. आणि असं मी माझ्या ज्ञान स्वरूपाला जाणलं, हे जाणलेलं सत्यच आहे असं सत्य पण म्हणावं लागत नाही, मी ज्ञानाला जाणलं हे पण म्हणावं लागत नाही. ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एका वेळेस झाला तेच सम्यक दर्शन झालं. मग जसं आता हे मोबाईल आहे किंवा हे टेबल आहे, ही वही आहे, हे काय त्याचं स्टँड आहे, हे आपल्याला जाणलं आणि त्याचा निर्णय आपण त्याच वेळेस केलेला असतो. जर निर्णय केला नाही तर आपण मग ते स्टँड बसायला वापरू, वही आहे ती आपल्याला खिडकीसारखं उपयोग करू. म्हणजे जर आपण ते नीट जाणलं नाही तर हे चुकीचं झालं. म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय ॲट अ टाइम झाला तरच तिथंच ध्यान झालं. म्हणून ध्यान सब कोई कहे, ध्यान न जाने कोय, ध्यान मर्म जाने बिना ध्यान का असे होय. म्हणून ध्यानाचं मर्म काय आहे तर स्वतःचा आनंद भोगणं. म्हणून धर्म इज इक्वल टू काय सांगितलं, अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला, आणि ते सोडून बाकी सगळ्या न करा. आणि बघा की तुम्ही आता घरी जाऊन प्रत्येक वस्तूला विचारा, इतके दागिने आहेत, इतके पैसे आहेत, इतकं सगळं कपडे आहेत, इतके घरातले नातेवाईक आहेत, सगळे त्यांच्यामध्ये आपलं ज्ञान आहे का, म्हणजे ध्यान आहे का, आपलं ध्यान नाहीच आहे. त्यांच्याकडे उलट पाहिलं तर आपल्याला काय झालंय, विकल्प आहे. पोरापोरींची लग्न कशी करायची, आता पुढं तर खर्च वाढत चाललेला आहे. मग आपल्याला मग काय वाटतं, मग नकोच आता सगळं साठवून ठेवायचं, दान करायला राहू दे, लग्न करायला होते. म्हणजे आपल्याला सगळं काय वाटू लागलंय, जे नको ते करावं वाटायला लागलंय. आणि तेच जर आपल्याला धर्म समजला तर माझ्या सगळ्या पैशाचा तनबंधनाचा उपयोग मी धर्मासाठीच करणार आणि धर्म सोडून मला दुसरं कोणीच नाही. धर्म बिना कोई नाही अपना. महाराजांचं एक उदाहरण म्हणतात, कटोरा त्यात पाणी ते सांगायचे. महाराजजी प्रॅक्टिकल करून घ्यायचे असं प्रवचनात वगैरे. तर आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये आपल्याला काय दिसलं, पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसलं तर ते बाहेरच्या संयोगाला पाहिलो आपण. 3 गोष्टी आहेत तिथं, कटोरा आहे, पाणी आहे आणि प्रतिबिंब आहे. तुम्ही कशाकडे बघणार, व्ह्यू तुमचं आहे ना, तुम्ही कोणाला बघणार ते. मग तसंच इथं पण शरीर आहे, ज्ञान आहे आणि मी जीव आहे हे विषय आहे. आपण कशाकडे बघणार आहे त्याचं ध्यान. तर कटोऱ्याला वगैरे जाणलं तर ते बाहेरचं झालं, शरीराला जाणलं बाहेरचं झालं. नंतर तिथं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलं ते पण बाहेरचं झालं. पाणी रूपाने जाणलं तर ते शुद्ध झालं. मग तसं मी ज्ञान रूपाने शुद्ध आहे असं आपण जर स्वतःला जाणलं तर आपलं जीवन सफल आहे.
आणि आपण शरीर, मुलं बाळ ह्यातच आपण एकत्ववृत्ती केली तर आपलं जीवन काय चाललंय, वाया चाललंय. म्हणून मी माझा जाणणार आहे, जाणणार आहे, जाणणार आहे असं आपण जाणू लागलो तर आपलं सम्यक ध्यान झालं. आणि जाणणं सोडून ध्यानाचे प्रकारचे सांगितलं: अर्थध्यान, रौद्रध्यान, धर्मध्यान आणि शुक्लध्यान. अर्थध्यान म्हणजे क्रीडा, रौद्रध्यान म्हणजे मौज. पाहिजे का क्रीडा आणि मौज? तर अर्थध्यानामध्ये काय असतंय? इष्टाचा संयोग व्हावा, अनिष्टाचा वियोग व्हावा, वेदना झाल्यावर त्या कशा दूर करायच्या आणि निदानजन्य ह्याचं फळ मला असं मिळावं. हे 4 प्रकार सांगितले. रौद्रध्यानाचे 4 प्रकार: हिंसानंद, मृषानंद, चौर्यानंद आणि परिग्रहानंद. हिंसेत आनंद मानतो, चोरी करण्यात आनंद मानतो, परिग्रहात आनंद मानतो आणि खोटं बोलण्यात आनंद मानतो. हे रौद्र ध्यान म्हणजे मौज. मौज म्हणजे मा ओज. मा म्हणजे ज्ञानलक्ष्मीचं ओज, तेज राहत नाही, त्याला मौज म्हणलं. म्हणजे अर्थध्यानापेक्षा रौद्र ध्यानामध्ये जास्त तीव्रता आहे दुःखाची. आणि धर्मध्यानामध्ये काय? धर्म म्हणजे स्वतःला जाणतो, स्वतःला जाणलं तर धर्मध्यान सुरू झालं. आणि शुक्ल ध्यानामध्ये तर आणखी दृढता वाढली आणि जास्तीत जास्त आपण स्वभावातच केंद्रित झालो. मग असं हे 4 ध्यानाचे प्रकार आहेत आणि त्यातनं आपण आर्त रौद्र साधनादी कलापासून केलंय. पण आता जर आपण स्वतःला जाणलं तर ह्या पंचम काळामध्ये धर्मध्यान होण्याला काही अवघड नाही. मग आता उठताना उठणारा नाही, जाणणार आहे. जाणीव म्हणजे मी ज्ञानमय आहे काय असं म्हणायची पण गरज नाही. त्याच्यानंतर चालताना मी चालणारा नाही, जाणणार आहे. खाताना मी खाणारा नाही, जाणणार आहे. बोलताना मी बोलणारा नाही, जाणणार आहे. मी शरीराची कोणतीही क्रिया चालली असेल तर मी जानन रूपाने जाणणार आहे. असं आपण स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला आता आपण शांती आहे, पुढं पण शांती आहे. अजून नंतर उद्या करू. काय विचारायचं असेल तर प्रश्न विचारून उद्या सांग विचारा. म्हणजे आता तुम्ही म्हटले भिंत माहीत आहे, म्हणजे मला भिंत माहीत आहे, मला स्टूल माहीत आहे, मला फरशी माहीत आहे, मला ज्ञानमय आत्म्याची आतापर्यंत ओळख नाहीये. पण आता आपल्याला झाली ना ओळख. आता हे मला हे माहीत नाही, कुणी जाणलं, ज्ञानाने जाणलं आणि त्या जाणणाऱ्यालाच मला काय करायचं आहे, जाणायचं आहे. असं जर आपण आतमध्ये स्वतःकडे केंद्रीभूत झालो तर ते जाणणं अवघड नाही. म्हणजे जी दिसती ती वस्तू आहे असं नाहीये. आणि दिसतंय त्याला आपण निर्णय करतो ते आपलं फार महत्वाचं ज्ञान आहे असं नाहीये. इनविजिबल, अमूर्तिक माझा सच्चित पिंड आत्मा आहे आणि त्याला मी जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. म्हणून माझ्या अमूर्तिक आत्म्याला मी जाणणार आहे आणि अमूर्तिक आत्म्याला जाणणं काही अवघड नाही. म्हणून तुम्ही ते एक धर्मदास शुल्लक होऊन गेले, त्यांनी स्वानुभव मनन चिंतन पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय हे पुस्तक एका तास बसून जो वाचेल त्याला अनुभूती झाल्याशिवाय राहणारच नाही. आता तुमच्या मंदिरात आहे का बघा, विचारा. उद्या आम्हाला सांगते स्टोरी त्याची. उद्या स्टोरी सांगते आम्हाला सगळ्यांना सांगाया. त्यांचं तर खूप म्हणजे परिवर्तन चांगलं झालं आणि त्यांना निर्णय झाला. निर्णय केला त्यांना इतकं पश्चाताप झाला. मी आजपर्यंत सगळ्यांना निंदास्तुतीच करत बसत होतो, माझं सगळं चुकलं. मग त्यांनी सगळी स्टोरी स्वतःची लिहिली आहे, खरं आहे ते सगळं लिहिलंय. आणि त्या स्वानुभव मनन चिंतनची प्रस्तावना महाराजींच्या अविरत सम्यक्तीच्या पुस्तकात आहे. तुमच्यात ते असेल अविरत सम्यक्तीचं, म्हणजे मला विचारा. तर ते आपण जर वाचलं तर आपल्या जीवनात पण बदल झाल्याशिवाय राहत नाही. कसं जायचं नाही, खाणाखुणा करायचं नाही, फक्त मला स्वतःला जाणायचं आहे. ही जर दृष्टी असेल तर मौन असते, मौन मध्ये मौन करायचं नाही. असं झालं तसं झालं एकमेकांना सांगण्याची पण काही गरज नाही. म्हणजे आत्ताच प्रॅक्टिस करायची, कमी बोलायचं. 1 तास मौन घ्यायचं, 1 तास ध्यान करायचं. आता म्हणजे बसू शकता. कोण म्हटलं त्या दिवशी रात्री 11 पर्यंत इथं ध्यान करत बसले तर का म्हटलं तुम्ही ध्यान शिबिरात बसणार आहे म्हणून आता 11 पर्यंत केलं. म्हणजे कसं आपल्याला पण आपण सवय लावायची. दादूने न्यायचे नाही, काही नाही. दादू जी सिंपल फीस आहे, साधं आहे. काय नाही शिबिरात नाही.